तुम्ही अनेक ठिकाणी कानिफनाथ किंवा नवनाथ रसवंती गृह पाहिले असतील, तेव्हा तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की अनेक रसवंती गृहांना हेच नाव का असतं? यांच्या फ्रँचायझी आहेत का? नेमकी काय आहे या रसवंती गृहांची स्टोरी? चला तर सांगते, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कानिफनाथ आणि नवनाथ रसवंती गृह फ्रँचायझी स्टोर वाटत असलं तरी तसं नाही. याचा इतिहास तब्बल 70 ते 80 वर्षापूर्वींचा आहे. त्या काळात पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोबगाव येथील शेतकरी थोड्या पाण्यावर शेती करत होते. ऊस पिकवला, मात्र साखर कारखाने इतके तेजीत नसल्यामुळे ऊसाला योग्य ती बाजारपेठ नव्हती. त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी या गावातील लोकांनी रसवंती गृहाची सुरुवात केली. याच गावातील एक तरुण नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. तेव्हा आपल्या ऊसाला मुंबईत योग्य मार्केट मिळू शकतं हा विचार करून त्या तरुणाने पहिल्यांदा रसवंती गृहाचा प्रयोग केला. त्यानंतर गावातील जवळपास सर्वच लोक रसवंती गृहाच्या व्यवसायात उतरले. मग नावाचं काय? तर बोबगावच्या डोंगरावर नवनाथांपैकी एक कानिफनाथ तपश्चर्येला बसले होते. संपूर्ण पुरंदर तालुक्यात कानिफनाथांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावरून पुढे रसवंती गृहांना कानिफनाथांचे नाव दिले गेले, तर काही रसवंती गृहांना नवनाथ असंही नाव दिलं गेलं. यामागे एक दंतकथाही आहे. हत्तीला ताजा ऊस आवडतो आणि कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला आहे असं म्हणतात. त्यामुळेही अनेक ठिकाणी रसवंती गृहांना हे नाव देण्यात येतं.